जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण आता सरकारने निर्णय घेतलाय की 2,000 रुपयाऐवजी थेट 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्र असतील तर तुमच्या खात्यामध्ये वाढीव रक्कम जमा होणार आहे। शेतकऱ्यांनो, आता पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता जुलै महिन्यामध्ये जमा होणार असल्याची बातमी मिळत आहे। पण यासोबतच सरकारने नियोजन आखले, त्यामुळे दोन कागदपत्र असलेल्या शेतकऱ्यांना वाढीव हप्त्याचा लाभ मिळेल। शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। 46 लाख शेतकऱ्यांची यादी सरकारने या योजनेसाठी पात्र ठरवली आहे। सरकारचं 7,000 रुपयाचं नियोजन आहे, त्यामुळे जर तुम्हाला 2,000 रुपयाऐवजी 7,000 रुपये मिळवायचे असतील तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण ही योजना सर्वात पहिल्यांदा आंध्र प्रदेशमध्ये चालू झाली होती। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शेतकऱ्यांना 5,000 रुपयाची अतिरिक्त मदत दिली होती, म्हणजेच 2,000 रुपयांचा हप्ता आणि वाढीव 5,000 रुपये असे 7,000 रुपये मिळाले होते। त्यामुळे आता राज्य सरकारने देखील ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला। यावेळी सरकारने आकडेवारी देखील जाहीर केली। सध्या ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू होणार नाहीये, तर जुलै 2026च्या पहिल्या टप्प्यामध्ये विशिष्ट 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन कागदपत्र असतील आणि जे नियमांमध्ये बसतील त्यांनाच हा धनलाभ मिळेल। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जिल्ह्यांची यादी देखील अपडेट झाली आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये महत्त्वाची घोषणा झाली आहे। शेतकऱ्यांच्या नावापुढे आता हिरवा सिग्नल लागला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढीव रक्कम 7,000 रुपये जमा होत आहे। पण ही रक्कम जमा होत असताना दोन कागदपत्रांची अट घालण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 5,000 रुपयांनी वाढवण्यात आला आणि जे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला आहे। शेतकरी बांधवांनो, जुलै 2026च्या पहिल्या वितरणासाठी 10 जिल्ह्यांची निवड सांगण्यात आली आहे आणि त्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ही कागदपत्र असतील तर त्यांना पैसे मिळतील। हे नियोजन आता अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे। पीएम किसानच्या हप्त्याचं नियोजन देखील सुरू झालं असून जुलै महिन्याच्या या तारखेला हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारमार्फत नमो शेतकरी योजनेचे प्रत्येक वेळी 2,000 रुपये मिळतात आणि ते आता वाढवण्यात आले, पण दोन कागदपत्र यासाठी अनिवार्य करण्यात आली आहेत। राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी लाभार्थी यादी ठरणार आहे, कारण जेव्हा GR जाहीर झाला आहे तेव्हा GR मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाच्या 2 सूचना दिल्या आहेत। कारण आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा ही योजना राबवण्यात आली होती तेव्हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला होता आणि त्याच धर्तीवरती हा निर्णय महाराष्ट्र सरकार मंजूर करत आहे। शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी अटींना बांधून नियमांमध्ये बसत आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेला राज्याने नमो शेतकरी योजनेची देखील जोड दिली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचे 6,000 रुपये आणि पीएम किसानचे 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये मिळायचे, पण आता सरकारने नियोजन बदललं आहे। कृषी विभागाने राज्याचे झोनल विभाजन केले आणि प्रत्येक जिल्ह्याची जमीन, पिकांची पद्धत आणि पावसाचं प्रमाण यावर आता हप्ता अवलंबून केला आहे। त्यामुळे 46,85,000 शेतकऱ्यांची एक विशेष यादी तयार करण्यात आली। कृषी विभागाने राज्याचे झोनल विभाजन केले आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची जमीन, पिकांची पद्धत आणि पावसाचं प्रमाण यावर आता हप्ता अवलंबून राहणार आहे। यामुळे 46,85,000 शेतकऱ्यांची एक विशेष यादी तयार करण्यात आली आहे। सरकार या हप्त्यासाठी नमो पीएम किसान कनेक्टिव्हिटी मिशन राबवत आहे। तुमच्या बँक खात्याची माहिती अपडेट करून DBT मार्फत वितरण केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, 7,000 रुपयांची योजना म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेलं एक आर्थिक अनुदान आहे। त्यामुळे जर तुम्हाला फक्त 2,000 रुपये हवे असतील तर व्हिडिओ इथून पुढे पाहू नका आणि जर तुम्हाला 7,000 रुपयाचा हप्ता हवा असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। शेतकरी बांधवांनो, ही जी 2 कागदपत्र आहेत जी तुमची ओळख, तुमची जमीन आणि तुमच्या हक्काचे 7,000 रुपये सरकारशी जोडणार आहेत। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर ही कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला याचा फायदाच होणार आहे, कारण जर या दोन्हीमध्ये कुठेही एक छोटीशी चूक झाली तर सरकारचा ऑटोमॅटिक डेटा फिल्टर तुम्हाला बाहेर काढेल आणि त्यामुळे तुम्ही पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येणार नाही। शेतकरी मित्रांनो, सरकारने आता शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट केली आहेत, त्यामुळे आणखी नावं ॲड केली जाणार आहेत आणि 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। जिल्हा प्रशासनाने एक विशेष आदेश दिले आहेत। आता सरकारने मुख्य माहिती केंद्राशी मॅच केली आहे, त्यामुळे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जातील। शेतकरी बांधवांनो, हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने जी कागदपत्र सांगितली आहेत त्यातलं पहिलं कागदपत्र
कागदपत्र असं आहे ज्याला साध्या भाषेमध्ये आपण जमिनीचा आरसा म्हणतो, कारण शेतकरी मित्रांनो, सरकारला तुमची ओळख पडताळणी करताना जमीन आणि तुमच्या पिकांची नोंद याची माहिती मिळवायची आहे. त्यानंतर कागदपत्रावरती अपडेट माहिती जमा केली जाईल. दुसरं जे कागदपत्र आहे ते सरकार आणि तुमच्यातील पैसे घेण्याची पाईपलाईन आहे. हे कागदपत्र म्हणजे सरकारने 7,000 रुपयासाठी एका विशिष्ट तांत्रिक भाषेमध्ये डीबीटी ट्रान्सफरचा अवलंब करत असताना महाराष्ट्रातील आधार लिंकिंग सक्रियसाठी बँक लागू केली आहे. त्यामुळे 2 कागदपत्र म्हणजे केवळ कागद नाहीत, तर हे तुमच्या कष्टाचं फळ मिळवून देणारे परवाने आहेत. सरकारने 7,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर सोडण्यासाठी हे डिजिटल लॉक वापरले आणि सरकारचा असा डेटा प्लॅन 90% शेतकऱ्यांना माहितीच नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर केवळ कागद असून चालणार नाही, तर तुमची ओळखपत्र देखील असावी लागेल. शेतकरी बांधवांनो, 2 मुख्य चाव्या लवकर समजून घ्या, कारण 2 कागदपत्रच महत्त्वाची आहेत. यातलं पहिलं कागदपत्र जे 7/12 असेल मित्रांनो, हे कागदपत्र म्हणजे तुमच्या शेतीचा आधार कार्ड आहे. पण लक्षात ठेवा, कोणताही साधा 7/12 तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र ठरत आहात, कारण सरकारचं सॉफ्टवेअर आता मॅन्युअल 7/12 सह कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे ते तंतोतंत मॅच झालं पाहिजे आणि ते 7/12वर असायला हवं. जर तुमच्या नावामध्ये फरक असेल तर ऑटो व्हेरिफिकेशन ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही शेतामधून कोणतं पीक घेतात याची देखील नोंदणी अपडेट केली जाते. शेतकरी बांधवांनो, जमीन वडिलांच्या नावावरती असेल पण जर वारस नोंद असते त्यावर तांत्रिक अडथळा नसला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे कागदपत्र तुम्हाला पहिली पायरी पार करून देते. तर आता दुसरं कागदपत्र जे म्हणजे तुमच्या हप्त्याचा रस्ता आहे आणि जर हा रस्ता चुकला तर कितीही पैसे पाठवले तरी ते तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाहीत. मित्रांनो, हे कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक असेल, पण यावर सरकारने एक मोठी अट घातली आहे. जिल्हा NPCI मॅपिंग असं ठरवण्यात आलंय. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर सरकार त्याला NPCI सर्व्हरनुसार आता रेग्युलर डेटा ट्रान्सफरनुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची नावं ठरवणार आहेत. त्यामुळे याची नोंद सरकारकडे केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, 2 कागदपत्र म्हणजे तुमच्या 7,000 रुपयाच्या योजनेचे आधारस्तंभ ठरतील. 46 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांनो, कृषी विभागाने निवड करताना आता सरळ जिल्ह्यांमध्ये हवामानाचा फटका बसलाय, तसेच पिकांचं नियोजन यानुसार जमिनीच्या दर्जा डेटानुसार जिल्ह्यांची विशिष्ट निवड केली. पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यासाठी 10 जिल्हे महत्त्वाचे ठरले आहेत. 7,000 रुपयाचं वाटप इथे होणार आहे आणि पुढच्या काही दिवसातच उर्वरित महाराष्ट्रभर ही योजना राबवली जाणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण 10 जिल्ह्यांची नावं पाहूया. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा सोलापूरमधील कोरडवाहू शेतीचं मोठं आव्हान समोर आहे. त्यामुळे पावसाची अनिश्चितता लक्षात घेत मदत सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाची ठरेल. कृषी विभागाने या जिल्ह्याला निवडले आणि 7,000 रुपयाचा निधी हा वितरित केला जाईल. सातारा जिल्ह्यामध्ये देखील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पावसाच्या लहरीपणामुळे मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे 7,000 रुपयाच्या हप्त्यामुळे इथल्या लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. नाशिकमध्ये देखील शेतकऱ्यांच्या जमिनीला निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे हातभार शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 7,000 रुपयाची मदत इथल्या शेतकऱ्यांना एक मोठा आधार देईल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाळी अधिवेशन काळामध्ये सर्वेक्षणाची निवड करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेला ही योजना जोडली गेली आहे आणि 10व्या जिल्ह्याची निवड करताना सरकारने पूर्ण विदर्भातील शेतीचा डेटा तपासण्याचा प्रयत्न केला असून 7,000 रुपयाचं वाटप होईल. त्यानंतर जळगावमधील शेतीसाठी लागणाऱ्या खताच्या आणि बियाणांच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे 7,000 रुपयाची वाढीव रक्कम ही शेतकऱ्यांसाठी मोलाची ठरेल. अहिल्यानगरमधील कृषी विभागाने 7,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडताना सरकारी तसेच खासगी बँकांचे सर्व्हर अपडेट केले. कोल्हापूरमधील शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. पावसाळी अधिवेशनातील ठरावानुसार इथल्या डिजिटल 7/12 धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वाढीव रक्कम थेट सोडली जाणार आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा डेटा हा अत्यंत अचूक आहे आणि इथल्या बागायती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी एक आदर्श मॉडेल लागू होत आहे. सांगली जिल्ह्यातील जलसिंचनाच्या सोयी अधिक उपलब्ध असल्याने पिकांसाठी डिजिटल नोंदणी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळत आहे. द्राक्ष आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी मोठी मदत मिळणार आहे.